फ्रेंड्स, रुचकर आणि स्वादिष्ट अळूच्या पानाची वडी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. चला मग पाहूया याची रेसिपी. आमच्या बागेत फिरत असताना मला एकदम अळूचे पानं दिसले, तर मी म्हटलं चला आज अळूची वडीच बनवू आणि शेअर करू. ताजे अळूचे पानं आणले, त्यांना स्वच्छ पाण्याने धुतले, आलटून पलटून पूर्ण व्यवस्थित पुसले. त्यानंतर त्यातले आपल्याला देठ काढून छान प्लेन करायचे आहेत. प्लेन करायसाठी मी लाटण्याने छान त्यांना प्लेन करून घेतलं आणि एका मिक्सर पॉटमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या किडल्या आणि थोडंसं आलं घेऊन एकत्र वाटून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये 2 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट, अर्धी चम्मच जिरा, थोडंसं ओवा आणि आमचूर पावडर, धनिया पावडर आणि निंबू, 1 निंबू छान पिळून घेतला. त्यानंतर छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गूळ, बारीक कुटलेला गूळसुद्धा टाकला. त्यानंतर मीठ आणि तीळ टाकून मी त्यांना मस्त मिक्स केला आणि अळूच्या पानांना मस्तपैकी कोटिंग केली. कोटिंग मस्तपैकी पद्धतशीर अशी पूर्ण पानांना करा. त्यानंतर एकावर एक पान ठेवून आपल्याला पुन्हा तसंच करायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकावर एक पान ठेवून पूर्णपणे 4 पानांच्या लेअर बनवून आपल्याला तिथे लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला काठावरचे सुद्धा असं दुमडून त्यांवर पीठ पुन्हा लावायचं आहे आणि छान त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोल तयार करून आपल्याला स्टीम करायचं आहे. तर स्टीमसाठी पातेल्यामध्ये छान पाणी गरम करा आणि स्टीमसाठी रोल स्टीम करायला ठेवून द्या. स्टीम झाल्यानंतर बघू शकता आपली वडी मस्तपैकी झालेली आहे. त्याचे चाकूने काप करून घ्या आणि छान डीप फ्राय करा. तर एका भांड्यामध्ये तेल गरम करून आपल्याला ती वडी सोडायची आहे आणि छान खरपूस रंग होईपर्यंत छान तळत राहायचे आहे. बघा, आपण बघू शकता तळलेली वडी एकदम खरपूस झालेली आहे आणि गार्निशिंगसाठी एका प्लेटमध्ये काढून दहीसोबत सर्व करा आणि कोथिंबीर वडीचा आस्वाद घ्या. आणि बरं का मंडळी, टेस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.